श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी असते। ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे। कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा ही केली जाते। गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही केली जाते। गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं। प्रत्येक महिन्यातून 2 वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते। धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते, तसेच बुद्धी प्राप्त होते। पंचांगानुसार चतुर्थी तिथी 24 जुलैला सकाळी 7:30 सुरू होईल, तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जुलै रोजी सकाळी 4:19 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे 24 जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे। ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे, कारण बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे। ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा ही करत असतो। या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे। हे उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटही दूर करतील। आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गुपचूप गणपतीजवळनं ही एक वस्तू उचलायची। ही वस्तू उचलल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल। आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचं। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर शक्य असेल तर लाल रंगाचे कपडे परिधान करा। त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची। गणपती बाप्पांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक करू शकतात। 11 पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं। पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत करत 11 पळी पाणी हे अर्पण करायचं। त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। त्याचबरोबर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या घरातल्या इतर सदस्यांना सुद्धा आपल्याला प्यायला हे द्यायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे। त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे, त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे, त्यांना मोदकाचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे। अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत। आपल्या मुलांच्या हातातनं आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल आणि दुर्वा ह्या अर्पण करायला लावायचे। त्याचबरोबर जर तुमची मुलं मोठी असतील, लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यायचं, किंवा तुमची मुलं लहान असतील, त्यांना नाही म्हणता येत असेल तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। त्याचबरोबर 108 वेळा गणपती बाप्पांचा जो पण तुम्हाला मंत्र येतो, जसं की ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप हा तुमच्या मुलांकडनं करून घ्यायचं आहे। आता मुलं खूप लहान आहेत, 108 वेळा करणं शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी तुम्हाला मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर गणेश चालिसाचं पठण करायचं, गणपती स्तोत्राचं पठण करून घ्यायचं आहे। तर ह्या सर्व सेवा ज्या आहेत आपल्याला करायच्यात आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तो आपल्याला दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो कधीही करू शकता। आता हा उपाय आपल्याला का करायचा, तर हा उपाय आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य, आर्थिक समस्या त्या दूर करण्याकरता आपल्याला करायचं आहे। आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण तरीसुद्धा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। त्यामुळे आपल्या घरी आलेला पैसा हा टिकून राहत नाही, काही ना काही कारणानिमित्त तो पैसा हा खर्च होतो आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल। ह्या उपायाकरता आपल्याला 11 रुपये लागणार। 10 रुपयाची एक नोट आणि त्याचबरोबर 1 रुपयाचं एक नाणं, ह्या
11 रुपये जे आहेत घेऊन आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात। हे 11 रुपये आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं। 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं। फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अनंतपटीने शुभ फळ प्राप्त होत असतं। त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आणि 108 वेळा म्हणजे 1 माळ आपल्याला जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा जपसुद्धा करायचा आहे। ह्या सर्व गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे जे आपल्या हातामध्ये 11 रुपये आहेत ते अभिमंत्रित होतात। आता हे अभिमंत्रित झालेले 11 रुपये आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत। तुमची जी पण इच्छा असेल, धन प्राप्ती करता, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील ते आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायचे आहेत। गणपती बाप्पांच्या चरणावर हे 11 रुपये अर्पण केल्यानंतर संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर हे 11 रुपये आपल्याला तिथेच ठेवायचेत आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हे 11 रुपये तिकडनं उचलायचे। त्याच्यातला जो 1 रुपयाचं जे नाणं आहे ते आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि हे नाणं जे आहे तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात। असं केल्यामुळे जे आहे तुमचं पाकिट कधीही रिकामी राहणार नाही। तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत। त्याचबरोबर हा उपाय जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाकरता करायचा असेल तर व्यवसायाची तिजोरी असेल किंवा गल्ला असेल तिथे तुम्हाला ठेवायचं आहे। तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या व्यवसायामध्ये कमालीची वाढ ही झालेली आहे। आणि जे 10 रुपयाची नोट आहे ती आपल्याला दान म्हणून द्यायची आहे। तुम्हाला वाटेमध्ये कोणी भिकारी दिसला किंवा कोणी भिक्षुक दिसला तर त्यांना तुम्हाला दान द्यायचं। तर कोणीच नाही भेटलं तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन दान केलं तरीही चालणार आहे। म्हणजे हे पैसे आपल्याला ज्यांना खरंच पैशाची गरज आहे त्यांना द्यायचे आहेत। हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची अखंड कृपा ही राहणार आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य, विघ्न, संकट आहे ती सर्व नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।